कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्याधन ऑनलाईन लेक्चर भाग 2 मध्ये आपण आज पाहणार आहोत 1.2 इयत्ता 10वीच्या पुस्तकातील पान नंबर 7. तुमच्यापाशी टेक्स्ट बुक असेल तर तुम्ही समोर पुस्तक ठेवलेलं बरं होईल. 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. हा पाठ तपन मुखर्जी यांनी लिहिलेला आहे. या पाठामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया चिटचॅट. चिटचॅट पाहण्यापूर्वी पाठाचे नावच आहे अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. अन एन्काउंटर म्हणजे मराठी अर्थ चकमक, एखादी घटना, अचानक घडलेली घटना. स्पेशल काइंड एक वेगळ्या प्रकारची चकमक. चिटचॅट. What do you see in the picture? On the page number 7 in chit chat showing one picture, and question is what do you see in the picture? त्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं? तर एक लहान मुलगी आहे, पाण्यामधून चालतीये, डोक्यावर पाटी आहे, पाटीमध्ये कुत्र्याचं पिल्लं आहे आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाचा ती जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. What do you think the girl is trying to do? Why? ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करते आणि का? If you were in the place of that girl, what would you do? जर तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असता तर काय केलं असतं? Do you think she will become successful in her mission? तुम्हाला काय वाटतं की ती तिच्या कामामध्ये यशस्वी झाली असेल का? चला तर पाहूया. पेज नंबर 8 वरील चॅप्टरला आपण सुरुवात करूया. अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत मी मध्ये मध्ये त्याचे मीनिंग सांगत जाईल, तुम्ही ते लिहून घ्या, नोट डाऊन करा. फर्स्ट पॅरा. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. लेखकाचे वडील वैद्यकीय सेवेमध्ये खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतायत, वेस्ट बेंगॉल मधील रानीगंज या शहरामध्ये. द ऑफिसर ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक, लार्ज कॅम्पस भव्य असा परिसर. आणि त्या वैद्यकीय व्यवसायामध्ये जे काम करणारी लोक होती त्यांच्याकरता राहण्याची सोय एका भव्य अशा परिसरामध्ये केली होती. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. आणि आमचं घर, लेखक म्हणतो, आणि आमचं घर त्या कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्ट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि लागूनच बाउंड्री वॉल, यांच्या घराला लागूनच त्या कॅम्पसची बाउंड्री वॉल होती, त्याला लागूनच बगीचा होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. आणि ती भिंत अतिशय मोठी होती. आणि त्या बागेमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं, विथ ग्रीन ग्रास, हिरवगार असं गवत, कलरफुल फ्लॉवर्स, रंगबेरंगी फुलं, अँड हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि उंच उंच झाडांच्या असं तिथं दाटीवाटी होती. The seasonal vegetables in the kitchen garden of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. उंच उंच झाडं असल्यामुळं तिथं अनेक खारुटी, वेगवेगळे पक्षी त्या ठिकाणी आकर्षित व्हायचे. A group of langurs had even made their den in an ashwath tree nearby. आणि माकडांनी सुद्धा अश्वत्थ झाडाच्या परिसरात आपलं घरटं केलं होतं, वस्ती केली होती. had even made their den in the ashwath tree nearby. They had all become a part of parcel of our existence and daily life. आणि लेखकाच्या घरासमोर असलेली बागेमध्ये असलेले पशु पक्षी प्राणी ह्या सर्व गोष्टी एका जीवनातल्या एक अविभाज्य असा घटक बनला होता. पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ.
जीवनाचा अविभाज्य भाग असणे. सेकंड पॅरा, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God creation. एके दिवशी शनिवारच्या दुपारी मी माझ्यावर एका गोष्टीचा एवढा खोल परिणाम झाला की मी त्या गोष्टी कधीच विसरू शकणार नाही. जणू काय वंडर्स ऑफ गॉड्स म्हटलेलं आहे. हे जे विश्व आहे ते देवाची निर्मिती आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. आम्हाला सुट्ट्या पडल्या होत्या. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड. नेहमीप्रमाणे इतर मुलांना ज्या सुट्ट्या पडल्या असायच्या त्याप्रमाणे आम्हाला सुट्ट्या पडल्या होत्या. प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी टू मी टू बिकम एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स. आणि त्या आम्हाला पडल्या सुट्ट्याचा सदुपयोग आम्हाला वाचनाची संधी लाभली होती आणि आम्ही दुपारच्या वेळामध्ये काही पुस्तकं वाचण्यामध्ये आम्ही गुंग झालो होतो. अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. सण समारंभाच्या काळामध्ये काही खास प्रकाशनांनी छापलेली पुस्तकं आम्ही वाचण्यामध्ये गुंग होतो. थर्ड पॅरा, आफ्टर अ हार्टी लंच. दुपारचं पोट भरून असं जेवण झालं होतं. माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. माझ्या घरातील सर्वजण दुपारची डुलकी काढण्यामध्ये व्यस्त होते, झोपले होते. अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी मात्र गोष्टीचं पुस्तक वाचण्यामध्ये मंत्रमुग्ध होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. दुपारचं वातावरण होतं पण मी जे पुस्तक वाचत होतो ते एक साहसी कथा वाचत होतो. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन. घरातलं वातावरण शांत होतं, सर्वजण झोपले होते. अचानक त्या शांतता कुठेतरी दुभंगली. बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. घरातली लोक एवढी गाढ झोपली होते, त्यांच्या घोरण्याचा आवाज येत होता आणि त्या घोरण्यामुळं दुपारची भयान शांतता कुठेतरी दुभंगली होती. द इंटरमिडिएट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. घरामध्ये आमच्या येणाऱ्या अधूनमधून येणाऱ्या चिमण्यांचा चिवचिवाट. द हार्श कॉविंग ऑफ क्रो. कावळ्यांचा ओरडण्याचा आवाज. द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड. आकाशामध्ये पतंगांचा आवाज. मिनिट्स टिकड बाय. एवढं सगळं होत असतानाच अशी मिनिटं पुढं सरकत होती. आय बिकेम डीपली अब्रॉस्ड इन द बुक. मी मात्र पुस्तक वाचण्यामध्ये गुंग झालो होतो. एखादी कथा आपण वाचत असताना ऐन त्या कथेमध्ये आपण शिरलो असतानाच एखादी घटना अशी काहीतरी घडते, त्या पुस्तकातून आपलं लक्ष निघतं. अगदी तसंच लेखकाचं झालं. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. थोड्या अंतरावरनं कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज. बार्किंग मीन्स भुंकणे. फ्युरियसली संतप्त होऊन कुत्री भुंकत होती. आय चूज टू इग्नोर द कोमोशन. इग्नोर दुर्लक्ष करणे. कोमोशन गोंधळ. सुरुवातीस मी तो आवाज ऐकण्याचा पूर्णपणे टाळलं, दुर्लक्ष केलं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉन्सर्न्ड अ हॅपलेस पिग. पहिल्यांदा मला वाटलं की काही गावठी डुकरांच्या मागं कुत्री लागली असतील आणि ती भुंकत असतील. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर. आणि हळूहळू मात्र काय व्हायला लागलं की त्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज हा मोठ्यानं येऊ लागला. मोर अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह मीन्स आक्रमक. त्या कुत्र्यांचा आवाज जसं भांडणामध्ये वगैरे कुत्र्यांचे लागले असतील तर ते कसा ओरडण्याचा आवाज असतो त्या प्रकारचा आवाज होता. अँड द अलार्म्ड काविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. कॅकोफोनी मीन्स कर्कश आवाज. त्यातच भर म्हणून कावळ्यांचाही आवाज, कावळ्यांचा कावकाव त्याच्यामध्ये यायला लागला. क्युरिओसिटी गॉट द बेटर. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. जसं
वेळ निघून जाईल तसं तसं आवाज लेखकाच्या घराकडे जवळजवळ येऊ लागला. क्युरियसली, आता मात्र लेखकाची उत्सुकता वाढली. गॉट द बेटर ऑफ मी, नक्की कोण जिंकते कोण हरतंय हे आपण बघितल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, अशी याच्या मनामध्ये धारणा झाली. लिव्हिंग द बुक असाइड, लेखकानं पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश्ड टू द व्हरांडा, लेखक धावतच व्हरांड्यामध्ये गेला. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, नक्की त्या ठिकाणी काय चाललंय हे पाहायला तो गेला. आय ग्लान्स्ड दृष्टिक्षेप टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल, ज्या ठिकाणी कॅम्पस मधल्या सर्व लोकांची मीटिंग होते, मंडळाची मीटिंग असायची, तो क्लब ऑफिस, त्या क्लब ऑफिसच्या वरच्या बाजूला लेखकानं जेव्हा बघितलं तेव्हा ते भयानक दृश्य होतं. अ बिग मेल लंगूर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, त्या माकडांचा जो ग्रुप लीडर होता तो खूप मोठा होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स, नर वानराच्या हातामध्ये त्याच्यामध्ये हातामध्ये एक पिलू होतं, वानराचं पिलू होतं. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली क्रूरपणे, अतिशय क्रूरपणे बीटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल, त्या पिल्याला जणू काय मारण्याच्या उद्देशानेच त्याला त्याने हातामध्ये घेतलं होतं, त्याला ओरबडत होता. द helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. त्या पिल्याची आई मात्र थोड्या अंतरावरनं आपल्या पिल्याला तो त्यांच्या ग्रुपचा नरभक्षक नरवानर अतिशय क्रूरपणे मारतोय पाहत होते. बाकीचेही पाहत होते पण अंतरावरती होते. आय रिकॉर्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन, शेवटी मानव प्राण्याबद्दल जी आपल्याला भूत दया असते, प्राण्याबद्दल आपल्याला मानवाला भूत दया असते, त्यांच्याबद्दल सहानुभूती असते, हे जी जागृत झाली. अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी और अडल्ट टू सर्व्हाइव्ह विदिन इट ग्रुप्स, एका ग्रुपमध्ये एकच नर जातीचा वानर असतो, तो इतर नर जातीला नराला जगू देत नाही, वेळीच मारून टाकत असतो. ही त्या वानरांची प्रजात आहे, त्यांचा तो नियम आहे. त्याप्रमाणे तो त्या ग्रुपचा लीडर त्या नर तिच्या पिल्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होता. विदाउट लुझिंग एनी टाइम, कुठलाही वेळ वाया न घालवता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मरोडिंग लंगूर. मरोडिंग मीन्स शोध घेणे, हातामध्ये जे सापडेल त्याचा शोध घेणे, हल्ला करण्याकरता. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. त्या वानराला काही काळाच्या आतच या लेखकानं हातामध्ये लाकडाची काठी दगड घेतले आणि त्याला काही काळाच्या आतच त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बट वेन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, पण जेव्हा लेखकानं भरपूर दगड फेकण्याचा प्रयत्न केला, द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ अ क्राय, त्यावेळेला कुत्र्यांचा सुद्धा भुंकण्याचा आवाज मोठ्याने वाढला होता. द चेंज सर्कमस्टन्सेस, काही क्षणार्धामध्येच वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द व्हरांडा. अचानक झालेला काट्याचा हल्ला, दगडाचा हल्ला, या सर्वमुळं त्याच्या हातामध्ये असलेलं जे पिल्लू होतं त्याला सोडून द्यावं लागलं आणि त्याचा स्लोप जे पत्र्यावरून खाली घसरून ते पिल्लू खाली पडणारच. द बेबी वॉज लिस्टलेस, ते वानराचं पिल्लू पूर्णपणे निस्तब्ध झालं होतं. अँड अपिअर्ड टू बी डेड, जणू काय ते मरणासन्न वातावरणामध्ये होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, हळूहळू शरीर पूर्णपणे हालचाल करायचं थांबलं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. कोणाचं काय तर कोणाचं काय, खाली उभार कुत्र्यांची जर भांडणं चालू होती, आता वरून ते पिल्लू आपल्याकडे पडणार
आणि आपल्याला एका चांगल्या मेजवानीचा आनंद मिळणार. मॅनिफोल्ड अधिकाधिक चांगल्या मेजवानीचा आपल्याला आनंद मिळणार. या आनंदामध्ये ती कुत्री होती. कीपिंग द डॉग्स ॲट बॉय विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड बाय the body languor's tail just as it tipped over the edge of a tiled roof. ज्या क्षणी दगड मारले लेखकांनी, काठ्या फेकल्या, त्या क्षणी वरून त्या नरभक्षक वानरानं ते पिलू हातातून सोडून दिलं आणि कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता आपल्या लेखकानं पत्र्यावरून ते पिलू खाली पडणारच तेवढ्यात ते पिलू पकडण्याचा प्रयत्न केला. द बेबी अपियर्ड इन्सर्ट मीन्स शक्तिहीन अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. ज्या वेळेला खाली हातामध्ये लेखकानं आपल्या पकडलं तेव्हा ते पिल्लू पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते लक्षात आलं की ते नर जातीचं पिल्लू होतं. बाय धिस टाइम यावेळेला मात्र माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द व्हरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. या सगळ्या घटना घडोपर्यंत लेखकाच्या कुटुंबातील सर्व पालक, त्याची बहीण बाहेर आले होते आणि आपला भाऊ काय करतोय, आपला मुलगा काय करतोय पाहण्यासाठी ते सुद्धा सगळे विटनेसिंग, ते एक साक्षीदार होते या घटनेचे. ते पाहत होते नक्की आपला मुलगा त्या पिल्याची कसा बचाव करतोय. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. थोड्या अंतरावरती आपल्या आपल्या बाल्कनीमध्ये शेजारी पाजारी बाहेर आले होते आणि हा मुलगा काय करतोय हे ते पाहत होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. मी त्या पिल्याला हळूवारपणे पकडत आमच्या कोंबड्या कोंडण्याचा जो कुराडा होता त्या कुराड्यामध्ये त्या पिल्याला बंदिस्त केलं. His body was full of deep bite marks and scratches. त्याच्या शरीरावरती संपूर्णपणे जखमा होत्या. त्या नरभक्षक वानरानं ओरबडलेल्या खुणा होत्या. ब्लड वॉज ओझिंग मीन्स ओव्हरफ्लोईंग, वाहने. रक्त संपूर्ण जखमातून वाहत होतं. फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, काही जखमामधून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. या सर्व गोष्टीमुळं ते पिलू गतिहीन, हालचाला विना निस्तब्ध होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. वडील वैद्यकीय सेवेमध्ये असल्यामुळे त्यांना सर्व त्या गोष्टीचं ज्ञान होतं. त्यांनी पटकन त्याला फर्स्ट एड, प्राथमिक उपचार केले आणि जेणेकरून त्या पिल्याचं रक्त येण्याचं थांबवलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. आणि ते पिलू श्वास घेतय हे जेव्हा यांना कळलं तेव्हा यांनी निश्वास सोडला. इवन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. अतिशय शांतपणानं त्याचा श्वासोच्छ्वास चालू होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर. स्प्लॅशेस शिंपडणे. कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टियर मीन्स STIR. स्टियर मीन्स हालचाल करणे. अँड आफ्टर अ फ्यू सँकी अटेम्प्ट. जेव्हा त्याच्या शरीरावरती थंड पाणी शिंपडलं गेलं तेव्हा त्यानं हालचाल करण्याचा प्रयत्न केला. ही सॅट अप. ते उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. सगळ्या गोष्टी काही अशा अचानक घडल्या जेणेकरून त्याला तो धक्का बसला होता. त्या धक्क्यातनं ते सावरलं. माय फादर आय वॉज रिलीव्ड. Splashes of cold water made the baby stir and after a few सँकी attempts he sat up. ते उठून बसलं. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. जसं वारा सुटल्यानंतर झाडाचं पान हलतं त्या प्रकारे ते पिल्लू हालचाल करू लागलं. His two little twinkling eyes. त्याचे लुकलुकणारे दोन लहानसे डोळे welled up. अक्षरशः भीतीनं with tears and he started to sob. ओलावले, डोळे पाणावले होते. घटना तशा घडत गेल्या होत्या आणि ते हुंदके देत ते पिलू रडत होतं. विथ अ मफल्ड क्राय. मफल्ड मीन्स सप्रेस्ड साऊंड. हुंदके देताना आपण कसं फक्त हुंदका येतो, आवाज येतच नाही, त्या प्रकारे त्या गोष्टी होत्या.
ते रडत होतं, हुंदकत येत होतं, जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, जसं एखादं माणसाचं लहान लेकरू जसं रडताना फक्त हुंदकात येतं लहान मूल, त्या प्रकारे तो लहान पिलू रडत होता, हुंदकत येत होतं. ट्रॉमा मीन्स हियर ग्रेट डिस्ट्रेस, खूप तणाव आलेला होता, ताण आला होता. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना, मी त्याला एक केळी सोलून दिली. विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड्स, अस्थिर हातांनी त्याच्यात ते घेतलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिस्टंट बाईट्स, अतिशय हेजिस्टंट म्हणजे मीन्स कुरकुर करणे, आग्रह फार वेळा केल्यानंतर त्याने घेतलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर, मला पाहायचं होतं की माझं संपूर्ण लक्ष त्या लहान पिल्याकडे होतं. आय हॅड अन अनकॅनी फीलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप, मी त्याचा दरवाजा रिकामाच ठेवला होता. देर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ, आमच्या घराच्या किचन खोलीच्या छतावरती त्या पिल्याची आई बसली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड, मी काय काय करतो त्या सगळ्या गोष्टी कडे तिचं लक्ष होतं. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, ती त्या ठिकाणी अतिशय शांतपणे बसली होती. ॲज इफ आय कन्व्हिनियन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. शेवटी आई ती आई असते, मग प्राण्याची असो अगर मानवाची असो, प्रत्येक आईला आपल्या पिल्याची काळजी असते. ती आई, तो मुलगा आपल्या पिल्याला काही इजा तर पोचवत नाही ना, त्याकडे तिचं लक्ष होतं. मीनवाईल, याचा अर्थ असा, द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटल लाऊडर. जेव्हा त्या पिल्यानं आपल्या आईकडे पाहिलं तेव्हा त्याला सुद्धा हुंदका आला. अर्थातच आईला सुद्धा त्या पिल्याचा हुंदका आवरता आला नाही. आय रिट्रेटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाउ द मदर ऍक्सेस टू द बेबी, मी त्या कोंबडी कोंडायचा खोराडा जो होता त्याचा दरवाजा उघडा ठेवला, जेणेकरून त्या आई त्या पिल्याची त्या ठिकाणी येईल आणि त्या पिल्याला घेऊन जाईल, त्यासाठी मी दरवाजा उघडा ठेवला. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर, डिसेंडेड मीन्स हालचाल करणे, खाली येणे. ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन द आर्म्स, मी त्या ठिकाणाहून बाजूला गेल्यानंतर लगेच त्या पिल्याची आई तिथून खाली आली आणि आपल्या पिल्याजवळ येऊन आपल्या पिल्याला बाहूमध्ये घेतलं. सी गेव द बेबी थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर बॉसम, आपल्या पिल्याला कुठं कुठं जखमा झालेत त्या आईनं पाहिल्या, त्यावरून हात फिरवला आणि आपल्या पिल्याला कडल्ड मीन्स जवळून अतिशय घट्टपणे त्याला आपल्या बाहूमध्ये कवटाळलं, हृदयाला लावलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस मीन्स शांत वाटलं, दिलासा मिळाला. इन हर केअरिंग आर्म्स, शेवटी आपल्या आईच्या खुशीमध्ये आईच्या मांडीवर आपण विसावलो तर आपल्यालाही सर्व जगाची जी काय ज्या आपल्याला आपण चिंता काळजी असतील त्यातून आपण मुक्त होतो, आपल्याला शांत वाटतं लहान असताना. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स, ती आई सुद्धा त्या पिल्याकडं इन हर लॅप मीन्स 2 मिनिटं क्षणार्धामध्ये शांत वाटलं. It was almost as if she was pondering over her option and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. 2 मिनिटं तिनं आपल्या पिल्याबद्दल भविष्यात काही गोष्टीचा विचार केला. आज ह्या मुलानं वाचवलं, पण उद्या भविष्यामध्ये हाच प्रसंग जर आला पुन्हा तर आपल्या आपण पिल्याचा बचाव कसा करायचा. 2 मिनिटं तिला त्या गोष्टीची काळजी वाटू लागली. फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंदानंतर द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज, आता मात्र त्या पिल्याची आई लेखकाकडे टक लावून पाहू लागली. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, आज सुद्धा मला त्या गोष्टी आठवल्या
तर त्या आईचं पाहणं माझ्याकडं मी विसरू शकत नाही. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड. त्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत होती, म्हणजेच कुठंतरी, हे मुला, तू आम्हाला आज आमच्या विलाला वाचवलंस, आम्ही तुझे आभारी आहोत, असं तिला तिचे उपकार मानायचे तर नाहीत ना, असं याला वाटायचे. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन्स. हृदय अक्षरशः त्या भावभावनामुळं लेखकाचं हृदय सुद्धा भरून आलं, अंतःकरण भरून आलं. द सेंटिमेंट्स, तिच्या मागे असलेल्या ज्या भावना, अँड द वे शी सेड थँक्स टू मी, आणि आभार मानण्याचा ते एक प्रकार. देअर सॅट अँड युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. स्ट्रायकन मीन्स त्रस्त असते. वैश्विक माता, मग ती माणसांची असेल, प्राण्याची असेल, आपल्या आपल्या पिल्याची काळजी करते, म्हणून त्याला वैश्विक माता असं म्हटले. विश्वातली कोणतीही माता आपल्या लेकराबद्दल काळजी करत असते. देन इन अ फ्लॅश, एका क्षणार्धामध्ये, सी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंग टू द बेली. पोटाजवळ आपल्या पिल्याला घट्ट पकडलं आणि तिनं उडी घेतली. अवर किचन रूफ, त्यांच्या स्वयंपाकाच्या खोलीवरून, छतावरून तिनं उडी घेतली. सी सर्वेड द एरिया टू द व्हीसीएस. व्हीसीएस मीन्स इव्हिल, त्या ठिकाणी अर्थ होतो दुष्ट. तो दुष्ट माणूस, दुष्ट वानर, मेल लंगूर, अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. पुढे काही चकमक घडू नये. तो मेल लंगूर ज्या दिशेनं गेलाय त्या दिशेच्या विरुद्ध दिशेनं आपण जर गेलो तर आपला बचाव होईल, या दृष्टिकोनातून विचार केला. सी ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिनियन्स्ड मी दॅट interpieces communication and mutual trust in indeed a reality, and should anyone strike the right shoulder, the relationship humes into action. Humes into action means becomes active, म्हणजे पटकन निर्णय घेऊन आपण त्यावरती कार्य करणे. त्यांनी पटकन निर्णय घेऊन त्या विरुद्ध दिशेनं निघून गेली. पण ज्या सगळ्या गोष्टी घडल्या, ज्या पिल्लू, ते वानर, मेल लंगूर, त्याचा ग्रुप लिडर, त्यातला आपला लेखक, ह्या सर्वांच्याकडे नजर त्या पिल्याच्या आईनं फिरवली आणि पटकन तिथं निघून गेली. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आपण प्राण्यांना फक्त त्यांना अन्न देतो म्हणजे आपलं ते दळणवळणाचं संभाषण साधन नव्हे, तर त्यांच्या बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. एकमेकांबद्दल असलेला विश्वास हे सुद्धा आपलं त्यांच्याशी बोलण्याचं एक साधन आहे. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि एकमेकांबद्दल समजून घेण्याची जी वृत्ती आहे, प्राण्यांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे, आपण प्राण्यांना समजून घेतलं पाहिजे. जसं लेखकानं त्या पिल्याला वाचवलं, त्या पिल्याला वाचवल्यामुळं त्या मातेनं त्या लेखकाचे आभार मानले. 55 years have passed since that day. ह्या घटनेला आज 55 वर्ष झाले. आय एम नाऊ 70 years old. आज हा लेखक 70 वर्ष वयाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. माझ्या जीवनामधली ती घडलेली एक विशेष चकमक, एक विशेष खास चकमक मी आज सुद्धा विसरू शकत नाही, असं तपन मुखर्जी आपल्या इयत्ता 10वीच्या पुस्तकातील 1.2 या चॅप्टरमध्ये त्यांनी आपल्याशी जे काय त्यांचा अनुभव मांडलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आताच आपण 1.2 अतिशय सावकाशपणे आपण त्या पाठाचं निरीक्षण केलं, तो पाठ आपण समजून घेतला. तुम्हाला तो नक्कीच समजला असेल असं मी समजतो. अजूनही तुम्ही हॅलो महाराष्ट्र न्यूज विद्याधन लेक्चर्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येणाऱ्या सुट्टीमध्ये जास्तीत जास्त आपण इयत्ता 10वीतील सर्व विषयांचं ऑनलाईन लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.